साहित्य हा थोरांनी जपलेला भाषा संस्कृतीचा एक ठेवा आहे, जो माझ्यासारख्या साहित्यप्रेमींच्या हृदयाचा ठोका आहे. त्यात गझल, नाट्य हे आपल्या वैविध्यपूर्ण आणि शब्द श्रीमंत इतिहासाचे प्रतीक आहेत. आणि या क्षेत्रातील एक पारंगत व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे, ते म्हणजेच अनंतजी नांदुरकर. खलीश या नावाने प्रसिद्ध असलेले अनंतजी नंदुरकर हे आपल्या अमरावतीचेच आहे. सर हे हिंदी, मराठी भाषेतील रंगकर्मी, नाट्यलेखक, कवी, गझलकार आणि ब्लॉगर आहेत. अघटित, रॉंग नंबर, कधीतरी केव्हा तरी, शोधचक्र, डार्क रूम इत्यादी नाटकांचे लेखन, दिग्दर्शन यांनी केलेले आहे. यांना जागतिक मूकबधीर दिनानिमित्त जुहू येथील अंतिम फेरीत उहुशाब या 40 मूकबधीर मुलांचा एकांकी केस, द्वितीय लिखाण, अभिनय आणि निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच अघटित या एकांकी केस कामगार स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लिखाणाचा पुरस्कार मिळाला आहे. सर 2 तासाचा मुकाठी हा हिंदी, उर्दू, मराठी गीत गझलांचा स्वतंत्र कार्यक्रम सादर करतात. भीमराव पांचाले, राजेश उमाळे, अजय हेडाव इत्यादींनी सरांच्या अनेक गझली संगीतबद्ध केल्या. त्यांची महाराष्ट्र टाइम्समध्ये कल्प अकल्प ही 16 भागांची लेखकला खूप गाजली. यांना हिंदी मराठी गझलींकरिता शब्द साहित्य संमेलन बँकॉक येथे आमंत्रित केले गेले आहे. तसेच अमरावती विद्यापीठात वक्ता म्हणून सुद्धा आमंत्रित केले गेले. तेथील नाट्य विभागात सरांनी नाट्य तंत्र मंत्र या विषयावर व्याख्यान दिले आहे. तर आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर SM खेरडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री अनंतजी नंदुरकर यांचे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. धन्यवाद. साहित्य कलांनी सज्ज व पारितोषिकांनी सन्मानित असलेल्या सन्माननीय अनंतजी नांदुरकर यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास आमंत्रित करते. नमस्कार, आदाब. असा तरुणाईचा जल्लोष बघितला की माणसाला मनातून बोलावं वाटतं. क्या बात है, जिंदाबाद तरुणाई. एकदा परत आवाज आवा, जिंदाबाद. क्या बात है. खरं म्हणजे गीत, गझल, कविता हा वेगळा विषय आहे, मजेशीर आहे, काळजाचा आहे आणि ह्याच्यावर बोलायला जितकं लागतं माणसाला तेवढं कमी आहे. आपण सगळी हृदय असणारी माणसं आहोत. आयुष्य जगणं एक वेगळी गोष्ट. खायला अन्न लागतं, राहायला घर लागतं. याकरिताची जी धरसोड असते ना, ती माणसाला कमवण्याकरता वेगळं उद्दिष्ट असतं. पण जेव्हा आपण मनाच्या आत शिरायला लागतो, आपल्या भावभावनांच्या पूर्तीकरता काहीतरी करायला लागतो, त्यावेळेस आपण कविता असेल, नाटक असेल, लिखाण असेल, कादंबरी असेल, ह्याच्याकडे वळायला लागतो. आणि मला प्रचंड आनंद होतोय की उमंग हा जो आपण नामाभिमान किंवा शब्द निवडला आहे ना, त्याचा खूपदा अर्थ सांगितला आणि खरोखर त्याचा एकच अर्थ मला कळला, तो म्हणजे तरुणाईचा जल्लोष. या ठिकाणी आलो आणि माझे 40 वर्ष गळून पडले सर. आल्या असं वाटलं की मी 20 वर्षाचा आहे. आणि तुम्हा सर्वांना भेटून तुम्हाला असं वाटलं असेल की 40 आणि 20 60, तसं नाही आहे. पण मी खरंच 20 वर्षाचा झालो. जॉन एलिया नावाचा एक शायर आहे, तो म्हणतो की साल हा साल और एक लम्हा, कोई भी तो न इनमें फर्क आया. साल हा साल और एक लम्हा, कोई भी तो न इनमें बल आया. खुद ही एक दर पे मैंने दस्तक दी, खुद ही लड़का सा मैं निकल आया. खुद ही एक दर पे मैंने दस्तक दी, खुद ही लड़का सा मैं निकल आया. आणि या ठिकाणी आल्यावर मला ते जाणवलं की आपण परत एकदा कॉलेजमध्ये आलो आणि स्वतः 20 वर्षाचे झालो. आणि
असा फार अनावधानानं आणि कमी तुमच्याशी संवाद साधायला मिळतो. आपण स्टेजवर असतो, गीत गझल कविता महफिल तो सस्ती रहती है, बहुत मजा आता है. हिंदीसाठी बोलावलं जातं, मराठीसाठी बोलावलं जातं, पण जेव्हा तरुणांसोबत आपल्याला बोलायचं असतं ना त्यावेळेस आपण आतून आपलं उमंग वेगळं असतं, आपली उत्स्फूर्तता वेगळी असते, आपली गंमत वेगळी असते. आणि गीत गझल शायरी हा भाग आपला काळजाचा भाग आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी इतकं आवडलं की यावं आणि तुमच्याशी संवाद साधावा. शायरी क्या है, दिली जज्बों का इजहार है. शायरी क्या है, दिली जज्बों का ही इजहार है. दिल अगर बेकार है तो शायरी बेकार है. भाई जब तक आपके सीने में धड़कता हुआ जिंदा दिल है तब तक आप जिंदा दिल है, वरना क्या खाक जिया करते हैं, है ना. तो ये जिंदाबाद होना आदमी ने हमेशा. आणि तुमची गीत असेल गझल कविता ही तिथून निघते, उगीच निघत नाही, तिथून निघते. की आंखों में बसाओगे तो काटे से चुभेगे. जावेद अख्तर यांच्या वडिलांचा शेर हा, जानेसार अख्तर साहेबांचा, की आंखों में बसाओगे तो काटे से चुभेंगे, ये ख्वाब तो पलकों पे सजाने के लिए है. ये ख्वाब तो पलकों पे सजाने के लिए है. आणि तुमचं जे वय आहे ना ते अत्यंत तारेवरच्या कसरतीसारखं वय आहे. यहाँ ख्वाब भी देखे जाते हैं, सपने भी देखे जाते हैं, करियर के तरफ भी देखना पड़ता है. आणि या वयात चाललं म्हणजे तारेवरची कसरत असते. आणि मित्रहो, तुमच्यासारखे सुज्ञ सुजाण शिक्षित आणि संस्कृतीनं भरपूर असणाऱ्या मुलांची खऱ्या अर्थानं देशाला गरज आहे. आणि ते काम इथं होत आहे. इतकी उत्तम अशी उत्स्फूर्त आणि जल्लोष करणारी तरुणाई आहे. क्या बताओ, बडा अच्छा और आसान सफर होता है. आणि आपण आपल्या काळजातलं नेहमी बोललो पाहिजे. गीत गझल कविता याचा प्रवास करता करता मला जाणवलं, मैंने 20 साल रंगमंच भी किया है. नाटकं सुद्धा केलीत मी, पण आम्ही त्याला नाटक म्हणतो, त्यावर टिंब लावलं की अर्थ वेगळा होतो. तर नाटक केलं मी, 20-22 वर्ष रंगमंच केला. ज़रूरतें बदल जाती है, आदमी बड़ा होता है, घर और ये सारी ज़रूरतों के साथ में जब चलता है तर काहीतरी मागं राहते. पण आपल्याला नवीन नवीन गोष्टीचा शोध लागतो. आणि नवीन गोष्टीचा शोध लागत असताना मग लक्षात येतं की आपण कविता पण लिहू शकतो, हम गीत गझल भी लिख सकते हैं. मग आपण त्याच्याकडे वळतो. निवेदन करणे हा एकल व्यवसाय अत्यंत सुंदर आहे, आपण त्याच्याकडे वळू शकतो. पण साहित्याची आवड मुळात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग कवितेकडे वळतो. पण असं नाही की मी नंतर वळलो. टीनेजरला पण सुंदर कविता केल्या. तुमच्या वयाच्या असतानाच्या कविता वेगळ्या, थोडं मोठं झाल्यावरच्या कविता वेगळ्या, आणि मी अधिक मोठं झाल्यानंतर मी ज्या गझल लिहिल्या त्या वेगळ्या. पण गीत गझल कवितांचा हा प्रवास उलगडून दाखवणं ही मोठी रंजक गोष्ट आहे. तुमच्या वयाचं असताना आमचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. आताची पिढी अत्यंत शिक्षित आहे, त्यावेळेसच्या आमच्या गरजा वेगळ्या, आमच्या जाणीवा वेगळ्या होत्या. पण दिल था यार सीने में और धड़कता था, और यही इसने हमको जिंदा रखा. क्यों? आणि म्हणून त्यावेळेस आम्ही ज्या कविता लिहिल्या त्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या. धडकत्या पावलांनी स्वप्नात येऊन चोहीकडे, प्रेमाचा गुलमोहर तू का फुलविलास गडे. धडकत्या पावलांनी स्वप्नात येऊन चोहीकडे, प्रेमाचा गुलमोहर तू का फुलविलास गडे. तुला माहित नव्हते दिवस आहेत परीक्षेचे, तुला माहित नव्हते दिवस आहेत परीक्षेचे, आणलेस ना हाती माझ्या कटोरे भिक्षेचे. आता फिरून फिरून भिक्षेस चोहीकडे, ज्या दिवशी येईल मी तुझ्याकडे त्या दिवशी कळेल तुला सगळे कोडे. पश्चातापांच्या अश्रूंनी भरून जातील घडे, परंतु धुतल्या जाणार नाही तू व्रण वाकडे. अगर हृदय माझे छिन्न विछिन्न होईल सगळे, म्हणून म्हणतो प्रिये करू नको व्यवसाय वेडेवाकडे. अगं धडकत्या पावलांनी स्वप्नात येऊन चोहीकडे, प्रेमाचा गुलमोहर तू का फुलविलास गडे. अशा कविता होत्या. तो काळच तशा कवितेचा होता, त्या पद्धतीनं कविता लिहित होतो. बरं, आयुष्यातले 55, 57, 58 वर्षाचा होईपर्यंत अनुभव काय सर थोडे आले असतील, भरपूर आले. आपण जसं बहुभाषिक असणं म्हणतो ना,
तसा पण आहे. हिंदी, उर्दू, मराठी, वराडी, पुण्याला गेले की पुणेरी, मग तिथं पाणी न म्हणता पाणी वगैरे, असं सगळं आलं पाहिजे. साहित्यिक म्हटलं की सगळं आलं पाहिजे. एखाद्या स्क्रिप्ट रायटिंगला वराडी बिराडी लिहायचं असलं तर चाप आलं पाहिजे की नाही. ये सारी भाई हमारी अपनी बातें हैं, हमको आनी चाहिए. पण त्या वयात कविता करताना तर फार वेगळे प्रॉब्लेम्स होते. एकदा हे इकडं धानोरा गुरवकडे पापड, वाढवणा पापड गाव आहे सर, आणि त्या वाढवणा पापडला आमचं एक कवी संमेलन होतं. आता कवी संमेलन त्यावेळेस म्हणजे फार वेगळाच प्रकार होता. कवी संमेलन म्हणजे लोकांना फक्त एंटरटेनमेंट, काहीतरी आला काहीतरी करेल, पण तिथं प्रॉब्लेम त्याच्यापेक्षाही वेगळा होता. त्यांना म्हटलं कविता म्हणजे सोबत कोणीतरी येणार आहे यांच्या. अरे काय विचारता, तुफान गर्दी, तुफान गर्दी. आम्ही म्हटलं, ते तिथला मुख्य होते पाटील साहेब, म्हटलं साहेब एवढी गर्दी, ऐसा ऑडियन्स तो शहर में भी नहीं मिलता. म्हटलं एवढ्या खेड्यात इतकं तुम्ही साहित्य जोपासलं. ते राहू द्या म्हणे, कविता कुठे आहे म्हणे. म्हटलं कविता आम्ही म्हणणार आहे. अरे बाकी कोणी सोबत, म्हटलं आम्ही साव दोघं. अशी गंमत झाली. दुसरा जो होता तो काही कवी बिवी नव्हता, म्हणजे एकट्यानं चालवणं आलं सगळं. म्हटलं आता खेड्यात काय होईल, मोठी आपत होईल. मग कसं आपण भावनिक हात वगैरे घातला असा काळजात की मजा येते. दोघंच जण मंचावर बसलो. ऐका, मोठा मजेशीर प्रसंग आहे. दोघंच जण मंचावर बसलो. गावातले सगळे लोक हो हा चालू द्या म्हणा, हो कविता सुरू. मी लगेच सांगितलं, म्हटलं काकाजी, मामाजी, मावशी, आत्याबाई सगळेजण इथं बसलेले आहे. पहा आपण सगळे की नाही मन असणारे लोक आहोत. म्हटलं हा माझ्या संघ जो आहे की नाही, हा मुका आहे. म्हटलं काय गोष्ट करता म्हणे. म्हटलं हा मुका आहे, पण इतक्या चांगल्या कविता करते. म्हटलं काही इलाजच नाही, पण बोलू शकत नाही. अहो माय म्हणे सगळं तर झालं सुरू. म्हटलं चला जमलं गड्या. म्हटलं हा मुका आहे, लिहिते मस्त, ह्याच्याही कविता मीच म्हणून गोळ करून घ्या. आणि एकट्यानं बजावला साहेब. 1-1.5 पावणे 2 तास असा कार्यक्रम झाला. त्याची कविता, माझी कविता, त्याच्या नावानं असं करून मग आपलं काय त्यावेळेस थोडी बहुत दान दक्षिणा जी भेटायची ते घेतली आपली. आणि मग गावचे ते सरपंच होते पाटील साहेब, म्हणे चला जेवायला. घरी गेलो, जेवायला बसलो. मस्तपैकी वराडी बेत, भाकर, पिठलं, कढी, खिचडी. ते धापुडे तुम्ही पाहिले नसेल, ज्वारीचे असते, ज्वारीचा पापड म्हणूया, जाळा पापड. ते धापुडे वगैरे असे असे दूर ठेवून दिले बाईला. बसलो मस्त, गप्पा गोष्टी हे ते चालू. म्हटलं कार्यक्रम कसा? अरे बहुत बढिया. काय विचारता, मस्त झाला म्हणे. म्हटलं हो ना, पण कसं आहे म्हटलं, आली होती आपण. अरे नाही नाही, तुम्ही किती मस्त केला म्हणे. जेवणाला सगळं वाढलं. मग पाटलीनबाई पापड विसरून गेल्या, द्यायचं कामच नाही. म्हटलं कार्यक्रम अरे बढिया झाला म्हणे. म्हटलं सांगा, खूप चांगला झाला. अरे तुम्ही काय गोष्ट करता म्हणे, चिंधीचा साप्त असा करतो म्हणे आम्ही, का विचारू नका. म्हटलं आमच्या इकडे खूप आहे. एवढूसा नित्य ह्या हातभर सांगते. परवाच्या दिवशी मित्राकडे निघाला होता, उली सांगितलं किती? म्हटलं म्हटलं मी बसलो इथून तर त्या पापडापर्यंत लंबा. हो माय बाई म्हणे पापड द्यायचेच राहिले म्हणजे, धापडे कानावर म्हणे भाऊ दिले. म्हणजे अशी मजा. कविता काही साधी नाही, खूप देऊन जाते. साधं काम नाही आहे कविता करणं म्हणजे. मग त्या वयातली वेगळी कविता. मग थोडासा माणूस शिक्षित वगैरे झाल्यानंतर डिग्र्या घेऊन उभं, नौकरी कुठंच नहीं, वो तो आप निकल जाएगी भैया, आप बहुत अच्छी जगह पे है, जरूर निकलेगी. पण आम्ही ज्या काळात शिकलो तेव्हाचे प्रॉब्लेम सांगतो. मग नंतर कवितेचा पोट बदलला.
मग मी कविता लिहिली की काल सकाळी चक्कर म्हणून गावात फिरायला गेलो, तसा लांब दुरून आवाज आला, अरे मेलो मेलो. काल सकाळी चक्कर म्हणून गावात फिरायला गेलो, तसा लांब दुरून आवाज आला, अरे मेलो मेलो. आवाज जरा ओळखीचा म्हणून आणखीन जवळ गेलो, तोंडाकडे पाहिलं तर रंगराव निघाला. म्या त्याला म्हणलं काऊन बे व्हायला, म्या त्याला म्हणलं काऊन बे व्हायला. आले का जमीन होती, जुमला होता, कुठं तुवा घातला. म्हणजे राजा यानं पोराला लय शिकवला. म्हटलं तुवा पोरगा साहेबगीर झाला म्हणून तुया वाला झाला. मग मात्र रंगराव खरंच खेकसला, दातोट खाऊन माझ्या अंगावर धावला. मिळाले विचार केला, म्हणलं पोरगा सुद्धा निघाला, हा रंग्या पागल गिगल तर नाही झाला. काही रोजानं रस्त्यात मला बाबूराव भेटला आणि त्यानं राजीव रंग्याचा इतिहास सांगितला. म्हणे रंग्या पागल नाही झाला, त्यानं राजा पोराला लय काही शिकवला. मोठमोठ्या साहेबाचा उंबरठा झिजवला, पण लेकाच्या डोक्यावर डिग्रीचाच भारा झाला आणि बिना नोकरीचा पोट्टा बी भिकारी झाला. म्हणजे तू त्याच्या पोराले काही खराब गिराब तर नाही बोलला, त्याच्या दुखत्या राजीवर काही पाय तर नाही ठेवला. राजेहो डोळ्यातल्या पाण्यानं पातणीचा नियम मोडला आणि टचकन येऊन माझ्या अंगठ्यावर पडला. म्या राजेहो धरला कागद डिग्रीचा आणि टणकन फाडून टाकला. धरला कागद डिग्रीचा, टणकन फाडून टाकला. 30 वर्ष आधीच्या घटना. त्यावेळेसचा विषय तसा, वय तसं. भाई साहित्य समाज का आईना होता है. आपण जी उथल पुथल पाहतो, जे जगणं पाहतो, ते साहित्यातून अभिव्यक्त होत असतं. आणि त्यानंतर आपण तिथपर्यंत पोहोचतो. शब्दांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो, क ख ग घ ड, पण पण अनंत नांदुरकर असं म्हटलं की त्याला अर्थ येतो. तर शब्दांना आपण प्राण फुंकायचे असतात, प्राण प्रतिष्ठा ती शब्दात पण करायची असते, भावनिक फुंकर घालायची असते, त्याची मजा वेगळी असते. है आदमी संजीदा हो जाता है. पण अशा सगळ्या माहोल आणि अशा सगळ्या किस्स्यातून आम्ही समोर समोर जायला लागलो. आणि समोर समोर जाता जाता मग थोडंसं एज्युकेटेड लव पण केला आम्ही, नाही असं नाही. त्यावेळेस वेगळी कविता लिहिली, ती ऐकू. क्या बात है यार, बहुत खूबसूरत लोग है. ती कविता ऐकवतो तुम्हाला. आता ही पहा, थोडं शिक्षित समस्या तीच, पण शिक्षण घेतलं की संयम येतो थोडासा आणि कंट्रोल होतो, भावनिक ताबा वगैरे मिळतो. तसा तो मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मग ती दुसरी कविता जन्मायला आली की काल सकाळी, आज दुपारी आणि उद्या सायंकाळी. काल सकाळी, आज दुपारी आणि उद्या सायंकाळी मी थोडासा बिझी होतो, आहे आणि राहील ते निघून गेले. काल सकाळी, आज दुपारी आणि उद्या सायंकाळी मी थोडासा बिझी होतो, आहे आणि राहील ते निघून गेले. मग लगेचच तू मला दुधाच्या उकळत्या फेसाच्या तीव्रतेच्या मनातल्या दोलायमान स्थितीला अनपेक्षितपणे दाखवून लाडात विचारलं, मी कधी भेटू. मग लगेचच तू मला दुधाच्या उकळत्या फेसाच्या तीव्रतेच्या मनातल्या दोलायमान स्थितीला अनपेक्षितपणे दाखवून लाडात विचारलं, मी कधी भेटू. अगं वेळे ते समजदार होते, निघून गेले, पण तुला मात्र कळलं नाही. अगं ह्या वेळा तरी मी कुणासाठी राखून ठेवले असेल. काल सकाळी मी बिझी होतो, पण दुपार आणि सायंकाळ. आज दुपारी मी बिझी आहे, पण सकाळ आणि सायंकाळ. उद्या सायंकाळी मी बिझी असेल, पण सकाळ आणि दुपार. याचा विचार केल्यास का कधी असं मी म्हणणारही नाही, पण करशील का कधीतरी, हा इतकाच साधा प्रश्न. तिनं अगदीच सद्गतीत होऊन माझ्याकडे पाहिलं. अगदीच सद्गतीत होऊन माझ्याकडे पाहिलं. एक रेशमी रुमाल डोळ्यांना लावला, पाणी आलं हे दाखवण्यासाठी, आणि एक फेकले होते चुंबन हवेत मध्येच वितळून जाण्यासाठी. पण मी मात्र हृदयाशी ते घट्टपणे कवटाळले.
हो आता ही गोष्ट जुनी झाली असते, पुन्हा येतील, मी रिकामाच आहे. आता कविता संपली. हा शहरी अनुभव आहे. ग्रामीणातून शहरीकडे आपण जे मायग्रेट होतो ना, त्यातला अनुभव आहे. तशा पद्धतीनं आपण विचार करायला तो माणूस असा घडत जातो आणि हळूहळू त्याला कळतं भाई जो आपसुक बन जाती है बात, जो सहज निकल जाता है, वो इंसान को पता नहीं चलता, मगर पर्सनैलिटी की डेवलपमेंट अपने अपने हिसाब से होती रहती है. ते कंगोरे पडतात, त्याची मजा वेगळी असते. समग्र व्यक्तिमत्व, समूची शख्सियत जब आप देखते हो तो आपके फिर ख्याल में आता है कि मियाँ ये तो कुछ और थे, बने तो कुछ और है. भाई हात वराडी बिडारी म्हणत होता, मग साध्या सुध्या नंतर काही चांगल्या प्रेमाच्या आता तो गझल बिझल कहता है यार ये, असा बदल होतो. पण हा आपसुक झालेला बदल जो असतो ना, हा संजीव कुमार किंवा दिलीप कुमारांच्या अभिनयासारखा असतो. बेटर वे संजीव कुमार, कमला हसन, नसीर भाई, हे बडे नॅचरल आर्टिस्ट आहे. आपल्याकडे आर्टिस्ट आहेत, तो त्यांच्या अभिनयासारखा असतो. आपसुक होत जाणारा बदल हा संजीव कुमारच्या अभिनयासारखा असतो, कारण संजीव कुमार अभिनय करतो हे आपल्याला कळत नाही. ऐसा लगता है की नॅचरल आर्टिस्ट आहे. त्याचे सिनेमा पहा, असं वाटतं की यार अरे काय सहज केलं यार या माणसानं, किती अप्रतिम केलं. मगर मेथड ॲक्टर आहे, ठरवून आहे, त्यांना माहिती आहे. असा एक सीन आहे त्या ह्याच्यामध्ये, दीवारमध्ये, तुम्ही बघितला असेल सर. तो काहीतरी 2-3 लाखाची लाच देतो आणि त्याला संजीव कुमार म्हणतो की भाई असे पैसे देतो उनको दो, असा तो असा त्याच्याकडे कितने चाहिए उनको, असा ढकलून देतो. याच्या पाठीमागं अभिनय हा आहे की त्याला माहिती आहे त्याच्याकडे तेवढे रुपये आहे आणि इतका सुखी माणूस ड्रॉवर पाहणार नाही की किती शिल्लक उरले म्हणून. हा जो मायन्यूटली ऑब्झर्वेशन असते ना, हे अभिनयाची मजा असते. तर तसं तेव्हा पर्सनॅलिटी, सांगायचा मुद्दा की पर्सनॅलिटी जेव्हा डेव्हलप होते ना, तेव्हा ते आपसुक घडलं आहे असं वाटतं, मगर उसके पीछे भाव बहुत बड़ी ताकत होती है, बहुत मेहनत होती है, बहुत करना पड़ता है. त्या इतकं सहज घडत नसतं. तो परिपाठ वेगळा असतो, तो घरचा अभ्यास वेगळा असतो. एक मुसलसल मेहनत रहती है कि बेजा है दिल के पास रहे पास बाने अक्ल. म्हणजे ठीक आहे, मनावर बुद्धीचा ताबा असणं गरजेचं आहे कि बेजा है दिल के पास रहे पास बाने अक्ल, लेकिन कभी कभी इसे तन्हा भी छोड़ दो, लेकिन कभी कभी इसे तन्हा भी छोड़ दो. अरे मन मोकळा करायला शिका, असं ते शायराला म्हणायचं आहे. शायर जो है बड़ी अंदर की बात करता है. आणि मग हळूहळू आपण शायरीकडे जातो, ते वळत जाते. पण हे असं आपसुक झालेलं आहे असं वाटायला असणं, हे कलावंताचं बऱ्यापैकी सक्सेस असतं आणि ते तुम्हाला पुढं नेतं, जगवतं. मग ते साहित्य असो, अभिनय असो, कला प्रकार असो, क्रीडा असो, एव्हरी डेव्हलपमेंट सहज साध्य. सुरेश भट म्हणायचे, सहज लिहा, सोपं लिहा, साधं लिहा. त्यांचा शेर आहे की जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आणि ह्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या आहेत, ह्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या आहेत, यांच्याकरता गझल लिहिली जाते, इनके लिए लिखा जाता है. तुम्हाला अनेक किस्से हैं. आणि गजल तो क्या बड़ी अच्छी बात है, बहुत बेहतरीन किस्से है गजल में. तुम्ही संसदेत जा, शेर मारतात तिथं, थोडंसं काही झालं की लगेच दुसरा शेर मारते, थोडंसं काही झालं की वातावरण हलकं फुलकं होते, निवळून जाते. शेर ही वेगळी पद्धत आहे. मारला तो की मजा येतो लोकांना, त्यांना वाटते की आपण काय केलं आणि काय नाही. तर शेरांचे काही पॉईंट्स आहेत, मी तुम्हाला सांगतो, फार वेगळं आहे. म्हणजे आपले पंडितजी होते, पंडितजींना शेरोशायरीची खूप आवड, प्रचंड आवड. आणि एकदा राज्यसभेचे सदस्य नरगिसजी होत्या, त्यांना माहीत पडलं की पंडितजीची तब्येत थोडी खराब है, उसको उर्दू में नासाज कहते हैं. पंडित जी की तबीयत जरा नासाज है, तो इनके हाल पूछने चलते हैं. ते गेल्या, पंडित जी एकदम खड़खड़ून उठले, अरे मैंने आइए आप बैठिए, तशरीफ रखिए वगैरह. हमने सुना था आपकी तबीयत तो नासाज है, आप तो भले चंगे दुर्ग रहे. तो उन्होंने शेर सुनाया कि उनके देखे से जो आ जाती है चेहरे पर रौनक,
और वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है। उनके देखे से जो आ जाती है चेहरे पे रौनक, और वो समझते हैं की बीमार का हाल अच्छा है. एखाद्या गंभीर मुद्द्यावर एकदा तारकेश्वरी सिन्हा म्हणाल्या होत्या, तू इधर उधर की बात न कर, ये बता के काफिला क्यों लूटा, मुझे रहसनों से गरज नहीं, तेरी रहबरी का सवाल है. असं पण म्हटले जाते. ये समझता नहीं है लेकिन फील होता है, अंदर से लगता है कि हाँ हमने कुछ सुना. एक काळ कसा होता, गजल बिजल समजत नव्हती फार, पण आपलं संध्याकाळी गुलाबी थंडीत सुखवस्तू चारचाकीत शॉल वगैरे घेऊन गझलेच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. गुलाम अलीने एखादा कठीण शेर म्हटला की बाजूचा कधी दाद देतो हे बघायचं. त्यानं दिली की तो, त्यानं दिली की तो, त्यानं दिली की तो, अशी करून दाद यायची. शेर संपून जायचा. गुलाम भाई बोले यार इनको गजल समजती है. एक मुंबईचा माणूस आला आपल्याकडे आणि त्याने सांगितलं, बोले सर मैंने गुलाम अली साहब का गजल का कार्यक्रम देखा है. अरे क्या भन्नाट गाते हैं, बहुत बेहतरीन गाते हैं. उनकी बहन जो है वो विंग में बैठी है, रहती है बोले, और वो गजल उनको लिख के देती है. मी म्हटलं मग असं तर काही नहीं है, मैंने तो कभी सुना नहीं गुलाम अली साहब को कोई बहन है और विंग में बैठ के. नहीं वो बार बार कह रहे थे बोले कि बड़ी बहन की गजल है, छोटी बहन की गजल है. मैंने कहा भाई वो बहर होती है, छोटे बहर की गजल, बड़े बहर की गजल. बड़ी बहन नहीं या छोटी बहन नहीं रे भाई. असा म्हणजे त्यावेळेसचा तो काळ होता. मगर अब ऐसा नहीं है. अब बहुत सुंदर, बहुत अच्छे कहने वाले, आणि लोक समजायला लागले हो. लोक समजायला लागले, आपापल्या गजला पोचवायला लागले. आणि काय अप्रतिम गजल आहे. म्हणजे सांगण्यासारखे ते इतके किस्से आहे की आप कहेंगे गजल में ऐसा भी होता है. आम्ही औरंगाबादला एक उत्तम सम्मेलन होता. ये जो आप बाजार का गाना सुनते ना, करोगे याद तो हर बात याद आएगी, ते बशर नवाज, मरहूम बशर नवाज साहब का लिखा हुआ गीत था. मी पण त्याच्यामध्येच होतो त्या कार्यक्रमात. बशर नवाज आगे बैठे थे और मेरे तरफ निवेदन था. मी करत होतो निवेदन. तो मैंने एक शेर पढ़ा. समत या शब्दाचा अर्थ होतो माझ्याकडे कि पत्थर को मेरे समत तो आना जरूर था. पत्थर को मेरे समत तो आना जरूर था, मैं ही गुनहगारों में एक बेकसूर था. जनाब आपको ये शेर कैसा मालूम? मैंने कहा खान साहब मैंने आप कभी पढ़ा था और ये आपने ही कहा था. मैंने देखा है कि बशर नवाज साहब का शेर है. मैंने डॉक्टर विनय वाईकर जी की किताब में ये देखा था. तर त्यांच्यासोबत जेव्हा मी चर्चा केली तो उन्होंने कहा भाई आसान लिखो, सादा लिखो, सोपा लिखो, लोगों को समझ में आना चाहिए वो लिखो. हाँ मुश्किल भी होते हैं, ऐसा नहीं कि मुश्किल नहीं होता. गजल में मुश्किल बातें भी बहुत होती है. मैं आपको एक शेर बताता हूँ कि मगस को बाग में जाने न दीजो. मगस म्हणजे मधुमक्खी. मगस म्हणजे भाई जिंदा हो, इसका जवाब दो मुझे. जिंदा है हम लोग. बोले मगज को बाग में जाने न दीजो कि नाहक खून परवाने का होगा. अरे म्हणे ती मधुमक्खी बगीच्यात जाईल आणि परवाना मरेल, काही लॉजिक आहे कसं ना? कळलं नाही बा म्हणे. हा मग दुसऱ्याने समजावून सांगितलं त्याला. भैया बोले मधुमक्खी जो है वो जंगल में जाएगी, एक नीम का हरा भरा पेड़ देखेगी, वहां बैठ के छत्ता बनाएगी, छत्ते में शहद लगेगा, शहद देख के पारधी आएगा, पारधी आके छत्ता गिराएगा, छत्ते का शहद घर को लेके जाएगा, बचा हुआ जो मेड़ है उसमें धागा पिरोया जाएगा, फिर वो मेणबत्ती जलाई जाएगी, फिर उस पे आके पतंगा मर जाएगा. कि मगज को बाग में जाने न दीजो कि ना खून परवाने का होगा. किती कठीण, भन्नाट कठीण. अरे पण जेव्हा आम्ही लिहितो तर मी लिहिलं की कोणत्या डोक्यास नाही ताप येथे, कोणत्या डोक्यास नाही ताप येथे, जो उठे तो रोज देतो शाप येथे. कोणत्या डोक्यास नाही ताप येथे, जो उठे तो रोज देतो शाप येथे. वेदनांची पाहुणी आरास माझ्या, भावनांचा होतसे थरकाप येथे.
जी हुजुरीची इथे आहे प्रधान, पाहुणी थाटास म्हणती बाप येथे. बंदुकीला फक्त मी खांदा दिला हो, बंदुकीला फक्त मी खांदा दिला हो, ओढतो दुसराच कोणी चाप येते. आणि चंदनाचा मी वसा घेऊन जगलो, चंदनाचा मी वसा घेऊन जगलो, अन बिलगले मज विषारी साप येथे. कोणत्या डोक्यात नाही ताप येथे, जो उठे तो रोज देतो शाप येथे. इसमें कहीं लुगात नहीं खोलनी पडते, कुठे तर तुम्हाला ग्रंथ पाहावे लागत नाही. बिकॉज आमच्या मराठीत इतकं सहज सुंदर आसान लिखा जा सकता है, क्यों मुश्किल करे. तो आज की गजल बड़ी आसान होते आ रही है. आणि आजच्या साहित्यात तो समग्र बदल दिसतो आपल्याला. थोडंसं आपलं गंभीर होऊ शकतं मधात, पण साहित्य हा विषय मित्र हो असा आहे की आपल्याला त्याचा रस घेता आला पाहिजे, मजा घेता आली पाहिजे. साहित्य एकाच्या खांद्यावर भविष्याची वाटचाल आणि इतिहासाचे अनुभव ह्याच्या दोघांचा समन्वय करून वर्तमानात येणाऱ्या पिढीच्या हाती देण्याची ताकद असली पाहिजे. दॅट्स कॉल्ड साहित्य. सर्वांच्या हितासाठी उपकारक असेल ते साहित्य, आणि ते लिहिले गेलं पाहिजे. तो खैर गजल का कारवा जो है ये ऐसे वैसे चलते जाता है. मी तुम्हाला काही मराठी काही उर्दू अशा वेगवेगळ्या गझल ऐकवतो. पहा, कवितेत तुम्ही फार इंटरेस्ट घेतला, बड़ी बेहतरीन अलग अलग किस्म की कविताएं थी, पण काही तुम्हाला वेगळ्या गजल ऐकवतो. सुनिएगा सर गजल, जिस गजल के बारे में आप कह रहे थे. है मूड है, गजल सुनेंगे आप? बिल्कुल. कि दिल की बीमारी का चारा कर रहा हूं, दिल की बीमारी का चारा कर रहा हूं. चारा के माने होते उपचार. कि दिल की बीमारी का चारा कर रहा हूं, शायरी करके गुजारा कर रहा हूं. दिल की बीमारी का चारा कर रहा हूं, शायरी करके गुजारा कर रहा हूं. और दिल भी एक परवाज मांगे, उड़ान, परवाज के माने उड़ान. दिल भी एक परवाज मांगे, जिस्म भी एक. मैं ही दरिया से किनारा कर रहा हूं, मैं ही दरिया से किनारा कर रहा हूं. आणि हा शेर आवडेल कि मीठे लहजे ने बड़ा नुकसान किया है, मीठे लहजे ने बड़ा नुकसान किया है. धीरे धीरे खुद को खाना कर रहा हूं, धीरे धीरे खुद को खाना कर रहा हूं. और ख्वाहिशों को सौंप कर सारा बदन में. इच्छेला आपण अख्खं आयुष्य देतो, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, आत्मिक समाधान मिळवत नाही. कि ख्वाहिशों को सौंप कर सारा बदन में रूह का तन्हा पुकारा कर रहा हूं, रूह का तन्हा पुकारा कर रहा हूं. और अब मेरा ये हाल है कि खुद को भी मैं, अब मेरा ये हाल है कि खुद को भी मैं आपकी खातिर गवारा कर रहा हूं, आपकी खातिर गवारा कर रहा हूं. और अब खलिश घर तक समंदर आ गया है. खलिश जिथं नाव येते ते माझं टोपण नाव आहे. ते कसं आहे मी तुम्हाला सांगेन कि अब खलिश घर तक समंदर आ गया है, अब मैं तिनके को सहारा कर रहा हूं. अब खलिश घर तक समंदर आ गया है, अब मैं तिनके को सहारा कर रहा हूं. आणि एका ठिकाणी गेलो आम्ही, अशा गजलांचा कार्यक्रम होता. तुफान चालू होता, पण काय वाह वगैरे कोणी म्हणत नव्हतं. पुण्याची गोष्ट आहे. अमरावतीत असे प्रकार घडत नाही. अमरावतीत उत्तम शेर जाती येते, बीच में एक दो शेर के बच्चों ने थी, पण पुण्याचा मोठं वेगळं नाव आहे. तुम्हाला शेर सुनारा, गजल सुनारा, असं तसं सगळं झालं. यार यहाँ दाद नहीं दे रहे और लोग सुन नहीं रहे. गजल की तो पहले मानी है कि दाद आनी चाहिए. बस दुसऱ्या दिवशी फोन आला एका पुणेवाल्या. बरेच लोकांनी नंबर घेतले होते माझे. नमस्ते म्हणे, ओळखलं का? म्हटलं नाही. पण मी फलाना फलाना पुण्यावरून बोलतो. म्हटलं अच्छा बोला. पण काल तुमचा गझलेचा कार्यक्रम ऐकला. म्हटलं अच्छा अच्छा. आणि आता शेर कळला ही खूप हसत आहे म्हणे, म्हणून तुम्हाला फोननी सांगितलं म्हणे शेर समज मी आ गया म्हणे माझी. तो ही जी मजा असते ना ही पुण्यात असते. अहो इथे नाटका करता सर आम्ही पुण्याला गेलो आणि त्या पार्वतीवर कुठेतरी जेव्हाही बसलो असा
ते मस्त थाली बिळी असं मस्त सुग्रास जेवण होतं. आपल्याकडे आपण केळ्याचं कालवण करतो ते साखर वगैरे टाकून, तिथं तसं नाही आहे. तिथं केळं उचकरतात, त्यात मिरच्या बारीक काप करून टाकतात, कोथिंबीर वरून छानपैकी थोडंसं काळी मिरी आणि ते तिखट मीठ सगळं ओके आणि साखर आणि ते बढिया लागते ती चटणी केळाची. आता आम्ही आपल्या इकडचे लोक तर त्यातला एक जण बघ काय हवंय तुम्हाला, मिरची आहे का मिरची? अच्छा तुम्ही विदर्भातून आले आहे का म्हणे. म्हटलं हो. कसं ओळखलं? ते मिरच्या खूप खात आहेत म्हणे तुम्ही, विदर्भातले लोक खूपच गरम असते म्हणे भाऊ. म्हटलं असं काय, हे घेऊन ये. म्हटलं नाही, हे जे तुम्ही खूप खातायत ना म्हणे ही केळाची चटणी आहे, ही कमी खायची असते म्हणे आणि तिच्याला तुम्ही हात लावला नाही ती भाजी आहे ती खा म्हणे, हे भसा भसा खायची वस्तू नाही आहे. म्हणजे काउंट करले ते हे लोक समजून घेतात, ओळखून घेतात काय आहे कसं आहे कुठचं आहे. तर प्रत्येक ठिकाणची आपली वेगळी लिटरेचर असतं आणि वेगळ्या पद्धतीनं ते केलं जातं. मैं आपको काही मराठीतल्या गजला ऐकू आपण, पहा तुम्हाला आवडतात का. पहा मराठी की गजल सुनाता हूं की काळजाचा एक ठोका सारखा मागे पुढे. तरुणाई सुनिए ये गजल, इसमें मजा आएगी आपको. कि काळजाचा एक ठोका सारखा मागे पुढे, कोण देतो रोज झोका सारखा मागे पुढे. काळजाचा एक ठोका सारखा मागे पुढे, कोण देतो रोज झोका सारखा मागे पुढे. एक आशेचा कवडसा लाख या हुलकावण्या, एक आशेचा कवडसा लाख या हुलकावण्या, का असा होतो झरोका सारखा मागे पुढे, का असा होतो झरोका सारखा मागे पुढे. आणि थांबतो वळतो न हसतो आणि पुन्हा ओशाळतो. थांबतो वळतो न हसतो आणि पुन्हा ओशाळतो. तो असा घोटाळतो का सारखा मागे पुढे, तो असा घोटाळतो का सारखा मागे पुढे. आणि आडवा जातो मनाच्या बोलताना नेहमी, आडवा जातो मनाच्या बोलताना नेहमी. संशयाचा एक बोका सारखा मागे पुढे, संशयाचा एक बोका सारखा मागे पुढे. आणि वाटली निर्धोक मजला आपुल्यांची सावली, वाटली निर्धोक मजला आपुल्यांची सावली. पण इथेही तोच धोका सारखा मागे पुढे. काळजाचा एक ठोका सारखा मागे पुढे, कोण देतो रोज झोका सारखा मागे पुढे. गझल कविता ह्याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. गझल थीम एक घेऊन चालत नाही, गझलेत वेगवेगळे शेर असतात. आपण जे गुलाम अलींचे ऐकतो की चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है, हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है. तर ती मुसलसल गझल म्हणतात, म्हणजे एकाच प्रेमावर लिहिल्या गेलेली. पण उर्दूत फार कमी अशा गझला आहे. उर्दूत एक शेर मोहब्बत पे है, दूसरा विज्ञान पे है, तिसरा इतिहास पे, चौथा और कहाँ पे है. फार वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि 5-6 कवितांच्या अर्काची एक कविता म्हणजे गझल असते. आणि त्यामुळे त्याच्या लिखाणात एक वेगळी मजा असते. आणि शेर कुठून कुठून मिळतात ह्याचा तर तुम्ही विचारच करू नका. म्हणजे हे तुम्ही मान्य कराल की आयुष्यात 35-40 नंतर चष्मा लागतो, तसा आजपासून 22-25 वर्षाआधी तो मला लागला. आता मी घरचे आमच्या लोक याच आरोग्य खात्याशी संबंधित असल्यामुळे आमच्या सौ म्हणाल्या, म्हणे तुमच्या डोळ्याला दिसत नाही तर चष्मा करू आपण. म्हटलं ठीक आहे जाऊया चष्मा करूया. गेलो तर डोळे तपासणारे पण मॅडमच होत्या. त्यांनी डोळे वगैरे तपासले, भिंग घातला, ते वाचा. म्हटलं ध चा मा करू नका म्हणे. म्हटलं इतिहासाचे दिसतात. म्हटलं ध ग ठीक म्हणे. जवळचं थोडं दिसत नव्हतं. मग डोळे वगैरे तपासणी झाली आणि त्या मॅडम म्हणाल्या, म्हणे यांना दूरचं दिसतं, जवळचं थोडं दिसत नाही. म्हणे बिलकुल बरोबर आहे म्हणे मॅडम तुमचं, येईल जवळचं दिसतच नाही म्हणे. असं आहे ते. तर गझलेचा शोध असा इथून पण लागतो. आणि यातला जो पंच होता ना तो मोठा मजेशीर होता. म्हणजे राहत इंदोरी म्हणायचे की भाई मैंने बहुत अच्छा शेर सुनाया है, तो जो पंच था ये बड़ा मजेशीर था. आता आयुष्यात शेर
ऐसे भी निकल के आ जाते हैं, यूं ही शेर हाथ नहीं लगते, बहुत ढूंढना पड़ता है शेर के लिए और तब जाके शेर लगते हैं. या जे शेर महाराष्ट्रात गाजतायत असे 2-3 शेर मी ऐकवतो. सुनिएगा. कभी कभी यूं भी लगता है सब बेमानी है, कभी कभी यूं भी लगता है सब बेमानी है, कभी कभी इस रेत तले लगता है पानी, कभी कभी इस रेत तले लगता है पानी है, और हमने जड़ों से टूट के खोदी चेहरों की रंगत, हमने जड़ों से टूट के खोदी चेहरों की रंगत, भूल गए हम अपने घर मिट्टी मुल्तानी है, भूल गए हम अपने घर मिट्टी मुल्तानी है, और हमने एक तस्वीर बनाई जिसमें सब खुश है, हमने एक तस्वीर बनाई जिसमें सब खुश है. एक दीवाना देख के बोला ये मनमानी है, एक दीवाना देख के बोला ये मनमानी है, कभी कभी यूं भी लगता है सब बेमानी है. एक विषय मित्रांनो अछूता रहा. उर्दू गजल में दारू पे बड़े शेर कहे गए, शराब पे, मैं पे, और लोगों को लगता की उर्दू गजला बड़े मोठी नशा आहे म्हणते काय, दारू बिरूचे भरपूर शेर असतात म्हणते. म्हटलं अरे राजा तू समजतो ती दारू नाही आहे बाबा, तो सुफी खयाल आहे, तो परमेश्वराचं गुणगान करण्यासाठी वापरला जातो आणि दारूच्या प्रतीक वापरून भावभक्तीच्या नशेबद्दल बोलल्या जातं. ते आहे म्हटलं हे ठीक आहे, अशी तू म्हणतो ते तसं नाही आहे म्हटलं हे, त्याला समजावून सांगितलं. तो काही दारूची शेर आहे पहा. शाम होती है जाम होता है, सुनिए. शाम होती है जाम होता है, सारा किस्सा तमाम होता है, और सूने कमरे में टूटा शीशा है, सूने कमरे में टूटा शीशा है, उतना खुद से सलाम होता है, उतना खुद से सलाम होता है, और दोस्त मिलते हैं हंस के टलते हैं, दोस्त मिलते हैं हंस के टलते हैं, क्या करे उनको काम होता है, क्या करे उनको काम होता है, और पेट मेरा है मैं ही पालूंगा, दिल मोहब्बत गुलाम होता है, दिल मोहब्बत गुलाम होता है. ये अनुभव नहीं येता. सुबह की शाम भूल जाता हूँ, सुबह की शाम भूल जाता हूँ, पी के 2 जाम भूल जाता हूँ, और एक चेहरा कोई तसव्वुर है, कल्पनित है, एक चेहरा कोई तसव्वुर है जिसका मैं नाम भूल जाता हूँ, जिसका मैं नाम भूल जाता हूँ. असं पण उर्दू गझलेत दारू काम झालेलं आहे. आमचे सावरकर सर आहेत, महर्षी सरांचा एक अत्यंत वेगळा आणि फार भावविव्हळ आणि साहित्यावर प्रेम करणारा स्वभाव आहे. पण या कॉलेजमध्ये आल्यानंतर मला कळलं की ही तर फक्त वानगी दाखल होतं, पण अख्खं कॉलेजच प्रेमळ आहे, साहित्यिक आहे, आणि सगळ्यांना इथे आवड आहे. आणि जिथं साहित्य आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालतं ना मित्र हो, तिथला विद्यार्थी तो सकस जीवन भाष्य करणारा समजदार आणि प्रगल्भ होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की इथं साहित्याबद्दल जे बोललं गेलं, भाई जरूरी नहीं कि मैं जो आज बात कहूँ वो आज ही समझनी चाहिए. हो सकता पुणे का फोन मुझे 1 दिन बाद आया, किसी आदमी का फोन 1 महीने बाद आएगा, वो बात दूसरी है. पण हे पेरलं गेलं पाहिजे, आपल्या अंतर्मनात उतरलं पाहिजे, साहित्याशी आपण जगलो पाहिजे. साहित्य माणूस घडवतं, साहित्य सोपं नाही आहे, माणूस घडवतं. मी कसा जगतो काय जगतो हे सांगतं, आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपण काय करतो आणि कसं करतो. तर नाटकवाले आणि याच्यावाले लोक आहेत. तुम्हाला गंमत सांगतो सर की माणसाच्या स्वभावाला सतत तेच ते काम केलं तर परिणाम कसा पडतो. आम्ही एक नाटक बसवत होतो आणि त्या काही प्रॉपर्टी काही मिळायची नाही. तेव्हा पोलीस दोराने बांधून चोर न्यायचे. आता मग लांब दंडे, आता तर कॅमेरा देत नाही म्हणून पांढरापणे चोरांना मारायला, पण तेव्हा दोराने बांधून न्यायचे. तर नाटकात एक सीन होता की तो चोर पकडतो आणि दोराने बांधून नेतो.
तर म्हटलं ते आपण प्रॅक्टिसच्या दिवशी दोर ठेवू, म्हटलं तू एक काम कर, हवेत बांधत जा. असे 2 हात करायचा, तो बैल गाठ, चला. आपण 1 महिना चन्नारून प्रॅक्टिस केली साहेबांना. नाटकाचा शो, बरी ऑडियन्स. रंगदेवतेला सादर प्रणाम, सादर करतो डार्क रूम फलानं फल. पडदा उघडला, पडदा उघडला, पहिलाच चोर पकडला, दोर तिथंच, चोर तिथंच, पठ्ठ्यानं हवेत हात बांधला, असा घेऊन घेतला. तुफान लोक हसले. काही पण घडू शकतं आणि तिथून तुम्हाला एक मोटिवेशन मिळू शकतं. की नेपथ्य नावाचा प्रकार आहे नाटकात. काल्पनिक भिंती उभी करतो आपण. म्हणजे हा पडदा पडल्यानंतरच आम्ही आतमधले दिसतो किंवा उघडल्यावर दिसतो, पडलं की दिसत नाही. पण याला एक प्रोसिनियम आर्च नंतर एक वेगळा पडदा असतो. ते बरेचसे कलावंत स्वतःच घालून घेतात की मी काहीतरी वेगळं, आणि नाही, ये तो हमसे बडे है, बहुत समझदार लोग हैं, ये है तो हम है. हा अभिनिवेश गळून पडला आणि काळजातलं बोलणं, तेव्हा तुमच्या आमच्या हृदयाची एक संगता होते आणि आपण तिथपर्यंत पोहोचतो. आम्ही त्याला सांगितलं, म्हटलं इथं 3 भिंती आहे लेवलवर, तू असं चालायचा, हा दरवाजा आहे, इथून जायचं, विचारायचं रमेश आहे का, आणि वापस यायचं. तो रमेश आहे का असं. त्या दिवशी नेमका विसरला की दार इथे आहे, इथून भिंत पाडून आतमध्ये गेला, म्हणे रमेश आहे का. वेगवेगळ्या गमती जमती होतात. शेवटी आर्ट, सातत्य, संयम, अभ्यास, कल्पनाशीलता, भाषेचा अभ्यास, साहित्याची वानवा, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुमचं आयुष्य बनतं. आणि म्हणून मला अत्यंत आनंद होतोय की या तरुणाईशी बोलण्याचा मला आपण मौका दिला, वेळ दिला. भाई ये बड़ी जरूरी बात है जो मैं आपसे मुखातिब हूं, ये कह रहा हूं. मी खलिश या टोपण नावाने शायरी करतो. उर्दूमध्ये टोपण नाव वापरतात. जसं बी होतं, कवी बी, माणिक गोडघाट यांचं कवी ग्रेस असं नाव होतं. ऐसा उर्दू में आखिरी के शेर में जो नाम आता है उसको कहते हैं मख्ता. मख्ते में जो नाम आता है उसको कहते हैं तखल्लुस. तो जब मैं शायरी कर रहा था तो समझ कुछ आता नहीं था. मैं हमारे उस्ताद के पास चला गया आणि तिथं बसलो आणि त्यांना एक शेर ऐकवला. ऐका, मजा घ्या. शेर असा होता सर कि हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, अरे गम तो उनका है जो मरते तो गुजर जाते हैं. बोले क्या बात है. उस्ताद बोले भाई फिर से सुनाओ. मैंने कहा हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, गम तो उनका है जो मरते तो गुजर जाते हैं. बोले फिर से सुनाओ. 25दा ऐकवला. मतलब गलती कहाँ हो गई, शेर गलत है. बोले शेर गलत नहीं, आपका लहजा गलत है, आप शेर समझे नाही. म्हटलं काय चुकलं. तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये दुःखामुळेच आहे. 300-350 वर्ष आधी छापखाने नव्हते आणि असतील तर ते काही खास लोकच छापू शकत होते. गरिबांचं बरंचसं साहित्य गायब होऊन गेलं, ते त्याचं दुःख आहे म्हणे. फिर मैंने वो शेर कहा कि हम तो मरकर भी किताबों में रहेंगे जिंदा, अरे हम तो उनका है जो मरते तो गुजर जाते. तेव्हा तो शेर पोहोचला. ही काळजाची भाषा है. ये यहाँ से निकल के आता है. शेर ऐसे कहे जाते. शेर कोई आसान नहीं. आमच्या मित्राशी घडलेला प्रसंग आहे. तर घरच्या कुरबुरी नेहमीच चालू असतात. आमच्या वहिनी साहेब म्हणे आम्ही चालली, म्हणे जा तू. तर तिकडनं बसल्या, मधात पोरगी बसली, इकडनं बाहेर खिडकीच्या बाहेर हे उभे. दोघे एकमेकीशी बोलत नव्हते. पोरगी छोटीशी, पोरीच्या डोळ्यात मध्ये पाणी आलं. त्यांनी शेर लिहिला की रह गया उनका मेरा झगड़ा धरा, रह गया उनका मेरा झगड़ा धरा, आंख में बच्ची के आंसू देखकर, आंख में बच्ची के आंसू देखकर. शेर ऐसे निकल आते हैं. आणि ही काळीज आहे, हे काळीज आहे. असं पिळवटून काढलं जातं. पण 24ही घंटे काळीज पिळवटणारा लिहत नाही माणूस. आयुष्य वेगळं असतं. नाना शेड्स असतात. इंद्रधनुष्यासारखं असतं. तानापिही अनिजा असतं. वेगवेगळ्या भावभावनांनी मिश्रित असतं. आपण तसे शेर देत असतो, तसं जगत असतो, तसं वावरत असतो. गंभीरतेनं आणि चिंतनशीलतेनं आपण त्याकडे बघत असतो. कधी आपण हर्षोल्लासानं बघत असतो, कधी विनोदानं बघत असतो, कधी आयुष्याचे नवरंग सांगत असतो. ते सगळं साहित्यात येतं. दॅट्स ऑल इन साहित्य.
आमचा एक संगीतकार मित्र होता, लोक फार लवकर कंटाळतात. त्याच्याकडे एक पोरगा आला, म्हणे सर आपल्याला पेटी शिकायची आहे म्हणे. आता तो सगळेच वाद्य शिकवत होता, म्हणे आपल्याला पेटी शिकायची आहे म्हणे. सर ठीक आहे ये म्हणे. त्यांच्या लक्षात आलं की हा तर काही खरं नाही आहे, 2000 रुपये महिना घेईल म्हणे. ठीक आहे ना, चालते ना म्हणे. सर तोही आपली ताकद लावून आला होता, चालते म्हणे. म्हणे हप्त्यातून 3च दिवस शिकवत, चालते ना म्हणे. सर सगळ्या अटीवर माता गेला, वाटलं आता शिकवाच लागेल आपल्याला. ठीक आहे ये म्हणे उद्यापासून. 2-3 दिवस पेटी त्याची बोटं दुखले. ते बाजूनं तबला ठेवला होता. तो म्हणे सर समजा तबला शिकलत नाही चालणार का? चालेल ना म्हणे, याचे 2500 चालते ना म्हणे. सर तबल्यावर गेला तो. 2-3 दिवस दिन टाक तिने किती टाक दिनं किती धा. पण ते तिकडून काही जमलं नाही ते. नंतर म्हणे ते बाजून सतार ठेवली होती. म्हणजे सर समजा म्हणजे सतार बाजूलीच नाही चालणार नाही. चालले ना म्हणे. 3000 रुपये पडेल म्हणे. हा म्हणे सर ठीक आहे. असं करता करता दरवाजापर्यंत आला तो. ते काय म्हणे आता हा बाहेरचा वेळ आहे दरवाजा, तू इथून जाय म्हणे. आता समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग, आहे की नाही? समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग असं त्याचं तत्व होतं. हे नाही ते सही, ते नाही ते सही, ते गाठोडं पण मोठं पाठवत जमत नाही. काहीतरी बाकीचे ठेवा, पण एक साधन मुख्य ठेवा की जेव्हा जगता आलं पाहिजे. बाकी तो है यार, जिंदगी को मजा लेने के लिए विनोबा भावेंचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की कुठलीही योजना भान ठेवू नका आणि बेभानपणे कार्यरत व्हा. आणि आपलं नेमकं उलटं होते. आपण योजना बेभान होऊन लागतो आणि काम करताना भान येते आपल्याला. हे खूप मुश्किल आहे, कठीण आहे. मगर ऐसा नाही होणे का, तोंडावर वळा पडून येतं ते म्हातारपण. शहाणपण येण्याकरता मनावर वळ पडावी लागतात आणि ती मनावर वळ पडणं गरजेचं असते. ते या वयातलं असते, यावेळेस आपल्या मनावर वळ पडू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की तरुणांशी बोलताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्यामधला एक जी उत्स्फूर्तता आहे, जो समज आहे, जो संयम आहे, तो वाढला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण पुढं गेलो पाहिजे. मी तुम्हाला शेवटची एक मराठी गझल ऐकवतो. तुम्हाला एक शेवटची गझल ऐकवतो, काही शेर ऐकवतो, पण जे शेर माझे खूप आवडतात मैं वो शेर सुनाता हूं. सुनिएगा संजू भाऊ सावरकर सर. आपण बहुत अलग किस्म के शेर है और सुनाने को दिल है, मगर सुनिएगा आप ये कि अब किसी का किधर रहा हूं मैं, अब किसी का किधर रहा हूं मैं, रोजो शब रोज मर रहा हूं मैं. अब किसी का किधर रहा हूं मैं, रोजो शब रोज मर रहा हूं मैं. वक्त है तो समेट लो आकर, वक्त है तो समेट लो आकर, रेजा रेजा बिखर रहा हूं मैं, रेजा रेजा बिखर रहा हूं मैं. और आग अंदर लगी है और बाहर, आग अंदर लगी है और बाहर बर्फ पर पांव धर रहा हूं मैं. आग अंदर लगी है और बाहर बर्फ पर पांव धर रहा हूं मैं. और घर में दीमक लगी है इज्जत को, घर में दीमक लगी है इज्जत को, शहर में नाम कर रहा हूं मैं, शहर में नाम कर रहा हूं मैं, शहर में नाम कर रहा हूं मैं. बड़ा पिन ड्रॉप सायलेंस हो जाता है. और काही गजला अशा असतात की आपण ते ऐकवताना पण विचार करतो की भाई ये मैं सुनाऊ ना सुनाऊ, क्योंकि एक सारखं आपण लिहू शकत नाही. कधी कधी फार सत्य आणि परखड आपण लिहून ठेवतो आणि त्यावेळेस मग आपल्याला कळतं की नाही हे सगळं कठीण आहे. आणि मग म्हणताना असं वाटतं की सभी ने बंद कर रखे है दरब, सभी ने बंद कर रखे है दरब, कोई मिलता नहीं दिल खोल कर. सभी ने बंद कर रखे है दरब, कोई मिलता नहीं दिल खोल कर. अब तुम्हारी याद तबीयत को दवा थी, तुम्हारी याद
तबीयत को दवा थी कि कम कम हो रहा है वो असर अब, कि कम कम हो रहा है वो असर अब, और नजर के सामने रास्ता पड़ा है, नजर के सामने रास्ता पड़ा है, ना आगे राह की जाए नजर अब, ना आगे राह की जाए नजर अब। और हमेशा की तरह सोचा था मैंने, हमेशा की तरह सोचा था मैंने, कहीं से कुछ नहीं उसकी खबर अब, कहीं से कुछ नहीं उसकी खबर अब। और मैं क्या अंदाज गहराई लगाऊं, और ये खोला सा भी काय अंदाज लाऊं कि मैं क्या अंदाज गहराई लगाऊं। है टीला बर्फ का हर एक बशरम, बर्फ जेवढा पाण्यात असतो दिसतो कमी, माणसं सध्या तशी झाली है टीला बर्फ का हर एक बशरम। और यहाँ से देखता हूँ मैं तो सब कुछ, यहाँ से देखता हूँ मैं तो सब कुछ, नजर अच्छा ही आता है उधर अब, नजर अच्छा ही आता है उधर अब। और सभी को एक सा हो काम जैसे, सभी को एक सा हो काम जैसे, सभी ने पालना है बुग़्ज़ो डर अब, सभी ने पालना है बुग़्ज़ो डर अब। न कोई हम सफर न हम नवा है, न कोई हम सफर न हम नवा है, खुदा जाने कटे कैसा सफर अब, खुदा जाने कटे कैसा सफर अब। और तुम्हारी याद करते हैं खलीश जी, तुम्हारी याद करते हैं खलीश जी, तुम्ही हर बात से हो पेश करब, तुम्ही हर बात से हो पेश करब। और कुछ शेर मैंने कहे थे कि नजर में जो नहीं उस पर शुरू हमले की तैयारी, बात बड़ी अलग है ये कि नजर में जो नहीं उस पर शुरू हमले की तैयारी। इधर 2 कोस है गब्बर मगर चर्चा नहीं होता, नजर में जो नहीं उस पर शुरू हमले की तैयारी। इधर 2 कोस है गब्बर मगर चर्चा नहीं होता। और हम अपनी शानो शौकत में इधर मशगूल है इतने, उधर दाखिल हुआ लश्कर मगर चर्चा नहीं होता, उधर दाखिल हुआ लश्कर मगर चर्चा नाही होता। तर शायरी अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रकरण आहे साहेब, ह्याच्यावर जितकं बोलावं तितकं कमी आहे। मी स्वतंत्र मुखातील असा कार्यक्रम करतो, तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थच तो आहे। आणि मी ज्या टोपण नावाबद्दल बोललो खलीश, त्याचा अर्थ होतो 30 सल, जे माझ्या गझल संग्रहाचं नाव आहे आंतरसल। गझल नवाज भीमराव साहेबांनी तो काढलेला आहे, तर आंतरसल खलीश असा अर्थ। तो मी जेव्हा ते टोपण नाव घेतलं, तिथे पद्धत आहे की टोपण नाव घ्यावं लागतं। आणि जब तुमको जाना जाता, मुझे खलीश अमरावती करके भारत में जाना जाता, भैया खलीश अमरावती है तो अमरावती से कयाम करते हैं, यूँ कहते हैं वो, भैया आप अमरावती से कयाम करते हो। तो मी खलीश नाव घेतलं, खलीश म्हणजे सल। मी एक शेर वाचला तुम्हाला ऐकवतो कि भाई खलीश भी मिलती नहीं कुछ दिए बगैर, भाई खलीश भी मिलती नहीं कुछ दिए बगैर, हो उंगलियों में खून तो कांटों के पास जा, हो उंगलियों में खून तो कांटों के पास जा। मला आवडलं, म्हटलं खरी गोष्ट आहे। दुःखही तसं मिळत नाही, टोचून घ्यावं लागतं। हम ही जानते हैं क्या गुजरी है हम पर, तसं मिळत नाही, टोचून घ्यावं लागतं। तर आयुष्यातले वेगवेगळे अनुभव हलके फुलके हसत बोलत करत गंभीरतेकडे आणि चिंतन भाष्य करायला लावणारी अशी विधा आहे। आणि या निमित्तानं मला मी अत्यंत मनापासून आभारी आहे। खेरडे सर आहेत, आमचे मळसने सर आहेत, सावरकर सर आहे, माझे मित्र संजय तल्लार या ठिकाणी आहेत। आपण सगळ्या हा करुणाईचा उपस्थित जल्लोष आहे। मला तुमच्याशी संवाद साधायला मिळाला। मला अजूनही तुम्हाला गझला ऐकवता आल्या असत्या, भरपूर गझल्स आहेत। मैंने जिंदगी में 800 उर्दू की गज़लें कही है, 300-400 मराठी की कही है। पर प्रश्न है, सिनेमा में कुछ गाने लिखे, सब किया है, करते रहता हूँ भाई, जहाँ जहाँ बुलाते हैं वहाँ वहाँ जाता हूँ। गझलेसाठी जाणं हे आपलं कर्तव्य आहे। सुरेश भट साहेब अमरावतीचे आहेत, नागपुरात त्यांनी कर्मभूमी झाली, पुण्यात जाऊन ते गेले। संबंध महाराष्ट्र नव्हे तर भारताबाहेरही मराठी गझल पोहोचवली। आपण मराठी माणूस म्हणून मराठी गझल, पण त्यासोबतच उर्दू गझल पण असली पाहिजे। उर्दू आपली भाषा आहे, आपण उगीच दुसऱ्यांची भाषा म्हणतो। ती भारतात निर्माण झाली, ती रेख्ता असं तिचं नाव होतं की रेख्ता के तुम्ही नहीं हो उस्ताद गालिब,
कहते हैं अगले जमाने में कोई वीर भी था, ती रेखता आहे, मग त्याला हिंदवी असं नाव दिलं आणि ती भाषा झाली. तो हे सारा माहोल आणि आज जे तुम्ही लोकांनी ऐकून घेतलं अत्यंत शांतपणे, जिथं हवी होती तिथे दाद दिली. आणि मला माहिती आहे की तुमच्या टीन एजरच्या रसिकतेला पहिला काही वेळ तुम्हाला आवडलेल्या कविता होत्या, पण जीवन भाषेतले काही तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं, तुमच्याशी बोलणं मला गरजेचं वाटलं. और जिंदगी में कुछ बनो, मेरी ढेर सारी शुभकामनाएं हैं, बहुत शुभेच्छा आहे. आणि मी या सर्व मंडळींचा अगदी मनापासून आभार मानतो. कर्डे सर, महर्षे सर, सावरकर जी, कल्हार जी आणि आपण सर्व, तो बहुत शुक्रिया भाई, बहुत सुना है आप, शुक्रिया.